नमस्कार. श्री स्वामी समर्थ या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, आज आपण एका चांगल्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला त्याचा चांगलाच उपयोग होईल. स्वामी भक्त हो, आपल्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या कलशाला खालच्या बाजूने मूळ फुटलेले दिसेल तर अनेकांना प्रश्न पडतो किंवा काहीजण घाबरतात की हे नेमकं हे काय आहे, स्वामींचा काय संकेत आहे. हे आपल्याला पाहून घाबरायला होतं. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कलशातील नारळाला मूळ फुटणे ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे याला निश्चित असं काही चमत्कार आपण काही समजण्याची गरज नाही. पण भक्तीच्या भावनेतून एखाद्या घटनेचा आपण आध्यात्मिक संकेत मात्र घेऊ शकतो. शक्यतो नारळाला जेव्हा कोंब फुटतो त्यावेळेला तो वरच्या बाजूने पानाचा भाग किंवा कोंबाचा भाग आपल्याला दिसत असतो. पण क्वचितच काही वेळेला नारळाला खालच्या बाजूने मूळ फुटलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्याचा काय संकेत असू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत. बघा, आपली जर श्रद्धा असेल आणि आपल्या गुरुचरणी आपण आपली सेवा अर्पण करत असू तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारचा संकेत हा मिळत असतो. आता जिथे श्रद्धा असते तिथे आशा ही जिवंत राहतेच. बघा, कदाचित आपल्या आयुष्यामध्ये सध्या काही अडचणी असतील किंवा एखादं काम रखडत असेल, मनामध्ये चिंता असेल, काही इच्छा पूर्ण होत नसतील आणि त्याच वेळी आपल्याला जर देव्हाऱ्यामध्ये आपल्या असा बदल असेल तर आपण घाबरायचं नाही. तर काहीतरी त्याच्यातून वेगळा अर्थ आहे असं समजून आपण त्याचा संदेश किंवा त्याच्याकडे सूक्ष्मदृष्टीने पाहायचं आहे. कारण स्वामींच्या भक्तीमध्ये सर्वात मोठा संकेत बाहेरच्या वस्तूमध्ये नाही तर तो आपल्या मनामध्ये निर्माण होणार किंवा विश्वासात निर्माण होणाऱ्या गोष्टीकडे असतो. आता नारळाची मूळ जी आहे ती खाली जाते, पण त्यातून पुढे नवीन जीवन निर्माण करण्याची शक्यता असते. हा विचार किती सुंदर आहे. आज मी तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी दाखवते की 2 महिन्यापूर्वी माझा या कलशाला म्हणजे नारळ ठेवलेला आहे मी. आणि 2 महिन्यापूर्वी पहिल्या माझ्या नारळाला वरच्या बाजूने पान फुटलं होतं आणि ते 3-4 महिने ते माझ्याकडे मी तो कलश ठेवलेला होता. पण आता ह्या 2 महिन्याने मी नारळ काढून नवीन नारळ ठेवला आणि त्या नवीन नारळालासुद्धा बघा, हा तुम्हाला प्रत्यक्ष दिसतोय की खालच्या बाजूने हा कोंब आलेला आपल्याला पाहायला दिसतो. म्हणजे कोंब नाही, त्याला आपण मूळ म्हणू. मूळ फुटलेलं आहे. शक्यतो अशा प्रकारचं मूळ मी सुद्धा कधी पाहिलं नाही. बऱ्याचदा म्हणजे अगदी मी माझ्या देव्हाऱ्यात जेव्हा नारळ असा कलश स्थापन करते त्यावेळेला मला वरच्या बाजूने बऱ्याचदा अशा नारळाला कोंब फुटलेला मी पाहिलेला आहे, बघितलेला आहे. आणि मी मग त्यानंतर नारळ बदलून दुसरा नारळ ठेवलेला मी पाहिलेला आहे. पण खालच्या बाजूने अशा प्रकारचं मूळ फुटणं म्हणजे याच्यातून काहीतरी आपल्याला वेगळंच त्याच्यातून संकेत आहे. स्वामींनी काहीतरी आपल्याला असा हा वेगळाच संकेत दिलेला आहे असं मला वाटतं आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा याच्यातून काहीतरी थोडीफार माहिती मिळावी हाच उद्देश मला माझ्या ह्या व्हिडिओचा आहे. बघा, मूळ जमिनीत खोल जाते आणि झाडाला आधार देते. तसंच आपल्या जीवनाचंही आहे. मुळे आपली कशी बसली पाहिजेत, मजबूत असली पाहिजे. पैसा गेला तरी आपली श्रद्धा मात्र जाऊ द्यायची नाही. म्हणजे परिस्थिती बदलली तरी आपला विश्वास बदलायचा नाही. लोक आपल्या आयुष्यातून लांब गेले तरी आपण आपला धीर सोडायचा नाही. आणि म्हणूनच कलशातील नारळाला मूळ फुटलेले पाहिल्यावर मनात भीती न ठेवता एक भावना ठेवायची की स्वामी माझ्या आयुष्यात योग्य दिशा देत आहेत. बघतो, संकेत शोधताना अंधविश्वास मात्र नको. मात्र आपली श्रद्धा आपण सोडायची नाही. ही नैसर्गिक घटना आहे, पण तिच्यातून एक चांगला विचार घ्यायला काही हरकत
नाही. कारण देव आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर धीर देण्यासाठी असतात. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढून चिंता करणे असं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक प्रसंगाला मनाला सांगणं की जे होईल ते स्वामींच्या कृपेनेच चांगल्यासाठीच होईल. आज जर तुमच्या देवाऱ्यातील कशालासुद्धा खालच्या बाजूने जर मूळ फुटलेले असेल तर त्याकडे तुम्ही प्रेमाने पहा. नारळाला दोष देऊ नका किंवा घाबरू नका आणि कोणतीही भीती मनात ठेवू नका. माझ्या नारळाला असा कोंब कित्येक वेळा आलेला आहे, पण वरच्या बाजूला. मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी वरच्या बाजूला आलेला कोंबाचा मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला होता. तुम्ही पाहिला असेल काय मला माहिती नाही, किंवा तो पाहिला नसेल तर निश्चित पहा माझ्या यूट्यूब चॅनेलवर. याचा आपण अर्थ असा घ्यायचा आहे की स्वामी आपल्याला काहीतरी यातून एक वेगळा संदेश देत आहे. काय असू शकतो वेगळा संदेश? बघा, स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करायची आहे की स्वामी माऊली, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, समृद्धी राहू दे, पण माझ्या मनातील भीती जाऊन तुमच्या चरणांवर माझी श्रद्धा काय होऊ दे, दृढ होऊ दे. तुमचा जो मी हात धरलेला आहे तो माझ्या हातून कधीही सुटता कामा नये. म्हणजे हे मूळसुद्धा आपल्याला असंच सांगत आहे, किंवा आपल्याला स्वामी असा संदेश देत आहेत की तुझी ही पावलं आहेत ती जमिनीवर तू ठामपणे रोवून ठेव. तुझी जी श्रद्धा आहे ती कायम राहू दे. कुठल्याही प्रकारे तुझी श्रद्धा माझ्यावरची ढळू देऊ नकोस. तू कायम अशी माझ्या वर जो विश्वास ठेवलेला आहेस तो कायम ठेव, आणि तुझी जी वेडीवाकडी जी काही सेवा आहे ती तू सुरू ठेव, असं आपल्याला ते सांगत आहेत. आणि आजच्या ह्या श्रावण महिन्यामध्ये हे 2-4 दिवसापासूनच मला हा कोंब दिसायला लागलेला आहे. म्हणजे श्रावण सुरू झाल्यावर म्हणजे मला हे मूळ दिसलं. मी मंगळवारचं दर मंगळवारी हा असा नारळ बदलते, आणि हा परवाच्या म्हणजे ह्या मंगळवारी मला हे दिसलं. तर मला त्यावेळी वेळ नव्हता व्हिडिओ करण्यासाठी, पण आज मी सुट्टी आहे आणि त्यानिमित्ताने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपणालासुद्धा असा जर कोंब फुटलेला दिसत असेल तर नक्कीच आपली श्रद्धा आहे आणि आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपली जी काही सेवा आहे ती स्वामी स्वीकारत आहेत, ती स्वामींना मान्य आहे. आणि स्वामी आपल्याला असं सांगत आहेत की तू ठाम राहा, विश्वास ठेव माझ्यावर, विश्वासाने राहा. आपल्या मन जर डळमळीत असेल, आपल्या मनात शंका असतील सेवा करताना, तर मग आपण त्या सेवेचा आपल्याला काहीही अनुभव येणार नाही. आपण प्रत्येक गोष्टीकडे आपण जरा सूक्ष्मतेने पाहिलं की आपल्याला त्याचा अर्थ समजतो. शक्यतो अशी ही मुळं खालच्या बाजूला येतं अगोदरच फुटलेली कधी आपल्याला दिसत नाही कोणत्याही बीला, तर वरच्या बाजूने पान येतं आणि हळूहळू मग त्याला ती मुळं फुटत जातात. मला याच्यातून हाच अर्थ जाणवतो की स्वामी आपल्याला सांगतायत तुझी मुळं कायम तुझ्या ही जी आपली धरती आहे, जमीन आहे, त्या जमिनीवर रोवून ठेव, ठामपणे उभे राहा, आपला विश्वास ढळू देऊ नकोस आणि शांतपणे मनाला आवर घालून तू माझी सेवा करत राहा. तुझं कर्म करत असताना तुझी सेवा चालू राहू दे. ह्याचा अर्थ सततच आपण सेवेत रममाण असताना आपल्या स्वामींवर काय असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आपली जी काही वेळेवाकडी सेवा होते ती स्वामींपुढे आपण जी अर्पण करतो आहे स्वामींना, ती आपली पोहोचत आहे असा निश्चितच याचा अर्थ होतो, असं म्हणायला काही हरकत नाही. मला तर हा कोंब पाहून खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की मी बऱ्याचदा असा कोंब पाहिला आहे, पण असा खालच्या बाजूला फुटलेला मी पाहिलेला नाही. पहा, तुम्हाला पण दिसत असेल तर बघतो मित्र हो, आपणालासुद्धा असा अनुभव येत असेल तर निश्चितच तुमची सेवा चांगल्या प्रकारची होत आहे आणि ती स्वामींना पोहोचत आहे असे आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सेवा जी करत असाल ती मनाने, प्रसन्नतेने, शांततेने करा. निश्चित तुम्हाला त्याचं चांगलं फळ हे मिळत राहील आणि आपल्याला असे संकेत स्वामी देतच राहतील. मला हेच सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची आपण जी सेवा करत असतो त्या सेवेमध्ये आपलं मन आपण अर्पण केलं पाहिजे आणि एकाग्रतेने केले पाहिजे. निश्चितच आपल्याला त्याचा संकेत मिळत असतो. फक्त त्या संकेताकडे आपण सूक्ष्मतेने पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.